लोडवळ्या. हा. तुम्हाला कोणी शिकवला हा पदार्थ? मला माझ्या सासूबाईंनी शिकवलं. मला वाटलंच, तुम्ही सांगतानाच मला वाटलं की हा तुमच्या घरात चालत आलेला चालत पदार्थ आहे. आलेला पदार्थ हो आहे. का? हो. मला एक सांगा, सासूबाईंनी शिकवला म्हणजे तुम्हाला लग्नाच्या आधी स्वयंपाक येत होता का? बेसिक येत होता. हा. मी मुळात विदर्भाची. हो. म्हणजे करून राहिले पासून ते काय समजली हो? काय समजली? एवढा प्रवास झालेला आहे. अरे बाप रे बाप रे बाप. कुठे विदर्भ, कुठे कोकण, बराच फरक. वातावरण बितावरण सगळंच बदललं हो. खूप खूप सगळंच. वातावरण, खाण्या जेवण्याची पद्धत, त्याच्यानंतर राहण्याची पद्धत. ठीक आहे, या सगळंच सगळ्या बदललं. बदलांकडे आपण माहेर ते सासरच्या बदलांकडे येऊया. त्याआधी आपण लागणारं साहित्य काय ते बघूया. पदार्थाचं नाव मला परत सांगा. लोडवळ्या. चला, लोडवळ्यासाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. स्वाती मॅडम, हं. आता आपल्याला साहित्य काय ते आम्हाला सांगा. तांदूळ, चण्याची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, ज्वारी, कोथिंबीर, कारळं, बारीक चिरलेला कांदा, लवंग, कढीपत्ता, शेंगदाण्याचं कूट, दालचिनी, धने, काळी मिरी, ओवा, बडीशेप, मेथी दाणा, जिरा, पांढरे तीळ, गरम मसाला, तिखट, हळद, आलं लसणाची पेस्ट आणि मीठ. फारच छान. जवस कारळाची चटणी जी आपण करतो ती हे कारळ आहे ना? ते हे कारळ आहेत. वा, मला खरं सांगू, कारळाची चटणी फार आवडते. हो माझी आई कारळ भाजते अशी हो. आणि त्याची बारीक बुकटी करते हा. आणि त्याच्यामध्ये थोडस तिखट घालून ज्वारीच्या भाकरी बरोबर ते कारळाची चटणी खाल्ली ना, गरम गरम कारळ, चविष्ट लागते. गरम भाकरी आणि कारळाची चटणी. चला, आपण आता खूप छान कृती लागते. करूया. चालेल. काय आता करायचं? आपल्याला आधी भाजणी तयार करायची आहे. बरं, त्याच्यासाठी मला एक पॅन लागेल. पॅन लागेल. मग गॅस लावून घेतो. हो. हा घेऊ का? चालेल. सेपरेट भाजायचे का एकत्र? हो, सेपरेट भाजायचंय, कारण प्रत्येक पदार्थाची घनता वेगळी असते. बर प्रत्येक पदार्थाला भाजायला वेळ वेगवेगळा लागतो. बर, ठीक आहे. काही पदार्थांना लवकर लागतो, काही पदार्थांना उशिरा लागतो. बर, मग हे भाजता भाजता आपण ज्या कल्चरल बदलाविषयी बोलत होतो, अच्छा. तुमच्या घरातलं वातावरण आणि इकडचं वातावरण, तर तेव्हा तुम्हाला स्वयंपाक सगळा येत होता? नाही नाही, मला बेसिक येत होता आणि कोकणी पदार्थ तर मुळीच काही येत नव्हते. हं. कोकणी पदार्थ सगळे मी माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली आहे. अरे वा. पण मग कधी कुठला पदार्थ फसला, प्रमाण चुकलं? हा, पदार्थ फसला असं नाही म्हणता येणार, पण त्यांनी तेव्हा आमची भात शेती होती ना, तर सासूबाईंनी मला तिकडे गवाराला बावची असं म्हणतात. गवार, आपली शेंग, गवारीची शेंग, तिकडे कोकणात त्याला बावची म्हणतात. तर ती बावचीची भाजी करायची होती. तर सासूबाई मला त्या लावणी लावायला गेल्या ना, तर जाताना सांगून गेल्या की स्वाती, हे आता मी बावची ह्याच्यावर टाकलेली आहे, चुलीवर टाकलेली आहे शिजत, तर आता ही कांदा लसूण याच्यावर फोडणीला घालायची.